हॅलो ऑल अँड वेलकम बॅक. मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते आजच्या आपल्या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण जी स्टोरी होती एक्सक्यूजेस अ स्किट, जी की एक नाटिका आहे, तिला वाचत होतो. आपण सुरुवात केली होती वाचायची. रितेश आणि तिच्या टीचर मध्ये संवाद चालला होता. तर आपण चला वाचूया की ह्याच्यात ते काय होतं पुढे. एक्सक्यूजेस अ स्किट. तर आपल्या मागच्या सेशनमध्ये आपण वाचायची सुरुवात केली होती एक क्लासरूमचा, एका कक्षेचा सीन असतो. सीन मध्ये काय होतं की रितेश उशिरा येतो क्लासमध्ये, आपल्या कक्षेमध्ये, आणि त्याची टीचर असते मिसेस सेन. ती त्याला म्हणते की तू असा लवकर कसा आलास, अजून तर सेकंड पिरियड स्टार्टच नाही झाला आहे. तर अशा प्रकारे तिला ती ताना मारते. पण तो रितेश म्हणतो की मॅम काहीतरी असं खूप भयंकर झालं होतं की तुम्ही तर विश्वासच नाही कराले, आणि मी तर घरात ना शाळेकरता एकदम टाइम वरती निघालो होतो. तर मग त्याची टीचर म्हणते, इथून आपण वाचायचं आहे. वी विल सी, की आपण बघूया. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. चल तुझी कहाणी आधी ऐकू. व्हॉट हॅपेंड, काय झालं. नथिंग शॉर्ट ऑफ एन अर्थक्वेक, आय एम शुअर. अर्थक्वेकच्या म्हणजे की भूकंपच्या कमी तर काही झालंच नसेल, मला हे नक्कीच माहिती आहे. रितेश म्हणतो, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. तर तो म्हणतो, नाही मॅम, खरोखर मॅम, ऑनेस्टली म्हणजे एकदम मी खरोखर म्हणतोय की काही असं काही झालं नाही, मी खरंच बोलतोय. गो अहेड, गो अहेड. ती म्हणते की हो हो तू सांग, चल पुढे सांग, पुढे सांग, काय झालं. रितेश आता आपली कहाणी सांगणं स्टार्ट करतो. आय वॉज वॉकिंग टू स्कूल एज युजल. मी शाळेकरता नेहमीसारखाच येत होतो. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट. तर मी जे आहे नॅरो लेन म्हणजे की एक पात्राची एक गली आहे, तिथे मी अर्ध्या रस्त्यात येऊन गेलो होतो, जी जी की मार्केटकडे येते. सडनली आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. आणि अचानक से मी काय झालं, मी ऐकलं, एक ओरडणं ऐकलं कुणातरीचं मेन रोडहून. जो मुख्य रस्ता होता तिथून मी कुणातरीचं ओरडणं ऐकलं. मिसेस सेन ऑन द एंड, ऑफ कोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. तर मिसेस सेन काय म्हणाली की आणि नक्कीच तुला इन्व्हेस्टिगेट करायचं होतं की कुठून आवाज आली, कोण ओरडलं. इन्व्हेस्टिगेटचं काय अर्थ दिलंय बघा. कॅरी आउट अ सिस्टमॅटिक सर्च टू डिस्कवर ट्रूथ अबाउट सम इन्सिडेंट. म्हणजे की काही इन्सिडेंट झालाय, काही वस्तू झाली अशी, आणि तुम्हाला त्याचं जाणीव करायची की काय झालं, काय नाही. ते करता सिस्टमॅटिकली, व्यवस्थित प्रकारे आपण जे खरं पता कराय करता आपण जे करतो, त्याला म्हणतात इन्व्हेस्टिगेट. तर मिसेस सेन म्हणते की तुला तर मग इन्व्हेस्टिगेट करायचं असेल, तुला तर बिलकुल सगळं निरीक्षण परीक्षण बघायचं झालं की काय झालं, कुठून आवाज आली. रितेश काय म्हणाले, येस मॅडम, हो मॅम. आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. मला तर बघायचंच होतं, जर कुणाला माझी मदत हवी असली असती तर. अँड शुअर एनफ देअर वॉज दिस पर्सन लाईंग नियर द पेव्हमेंट. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. आणि काय झालं की मी बघितलं की एक माणूस जो आहे तो पेव्हमेंट वरती पडलेला आहे, आणि दर्दनी, पेन म्हणजे काय, दर्द, दुखण्याने ओरडतोय. ग्रोनिंग म्हणजे कराहतोय. पेव्हमेंटचं काय अर्थ झालं, नियर द पेव्हमेंट, फुटपाथ ऑफ द साइड्स ऑफ द रोड. तुम्ही जर सडकेवरती चालता तर त्याच्या साईडला पेव्हमेंट असतो, फुटपाथ असतो जो, त्याला पेव्हमेंट म्हणतात. तर त्या पेव्हमेंट वरती, फुटपाथ वरती एक माणूस, ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. ग्रोनिंग म्हणजे मेकिंग पेनफुल साऊंड. जसं की तुम्हाला काही दुखतंय, है ना, दुखतं तर तुम्ही असं ओरडता, रडता, थोडस ना असं आवाज येते, ग दात दुखतोय, ग पोट दुखतोय, अशा टाईपचं. तर असं म्हणजे अशा प्रकारे तो दर्दनी तो ओरडत होता, कराहत होता. मिसेस सिंग, सो यू टुक हिम टू डॉक्टर जाधव. तर ती म्हणाली की मग तू त्याला डॉक्टर जाधवकडे घेऊन गेलास. रितेश म्हणाला, नो मॅम, नाही मॅम, आय डिडंट गेट द चान्स. मला त्याचा चान्सच नाही मिळाला, मी असं काही करूच नाही पावलो. जस्ट एज आय रीच दॅट मॅन, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर विथ अ पॅकेट इन हिज हँड. मी जसाच त्या माणसाकडे पोहोचलो, त्या माणसापर्यंत पोहोचलो, रीच म्हणजे पोहोचलो, तर एक आणि आणखीन माणूस तिकडे धावत आला. आणि धावत कुठून आला, ऑफ द शॉप देअर, तिथे जी दुकान होती तिथून तो धावत आला, आणि विथ अ पॅकेट इन हिज हँड, आणि त्याच्या हातामध्ये एक पॅकेट होतं, आणि तो धावत तिकडे आला. अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग, चोर चोर, कॅच हिम. आणि तो जो शॉपकीपर होता, जो दुकानदार होता, तो सुद्धा बाहेर आला, ओरडत ओरडत की चोर चोर, म्हणजे की तो चोर आहे. कॅच हिम म्हणजे की त्याला पकडा. मिसेस सेन म्हणाले आता, अमेझिंग, क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ, अँड ऑल एट वन्स, व्हॉट डिड यू डू देन. तर ती काय झाली की अरे बापरे, खरंच म्हणजे गजबच झालंय. तर डू डील विथचं काय अर्थ आहे, टू हँडल. तर क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ.
अँड ऑल ॲट वन्स, की एकदम से तुझ्याकरता तर खूप सारं काम येऊन गेलं, की तू सगळं डील तुला करायचं होतं, तुला तर फार कठीण झालं असेल. व्हॉट डिड यू डू देन? तर मग तू काय केलंस? रितेश मला येस मॅम, की हो मॅम, मला तर फार कठीण होतं, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. पण त्याच्यानंतर तर फारच आश्चर्यजनक गोष्ट झाली. दॅट मॅन नियर द पेव्हमेंट, तो जो माणूस होता त्या पेव्हमेंट जवळ, फुटपाथ जवळ, ही टू गॉट अप अँड बिगन टू रन विथ द थीफ. तर तो सुद्धा उठला आणि तो त्या चोर बरोबर पळून गेला, तो पळू लागला. तर अशा प्रकारे झाला. मग काय म्हणाली मिसेस से, अँड विदाउट लुझिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम. तो म्हणाला की मी एक क्षणही न घालवता मी त्यांच्या मागे धावलो, असं तो म्हणाला. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. तर मिसेस सेन बघा, जे तिची टीचर आहे, दर वेळी जेव्हा तो काही म्हणतो तर ती त्याचं काउंटर करते. म्हणजे काय करते, की तिला माहितीये की तो हा सगळं खोटं नाटक, खोटाड्या कहाण्या बनवतोय, है ना. तर ती नेहमी ती अशा काहीतरी कॉन्ट्राडिक्टरी गोष्ट करते आणि तो त्याला मानत नाही. तर मिसेस सेन म्हणते की मग तू जरूर त्याला, तो चोर होता तर त्याला पोलीस जवळ घेऊन गेला असेलच आणि पोलीसला दाखवलं असेल. रितेश काय म्हणतो, वी कुडंट डू दॅट मॅम, की आम्ही ते नाही करू पावलो. दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. ते एकदम से गायब होऊन गेले. व्हॅनिश्ड म्हणजे काय, गायब होऊन जाणं, डिसअपियर्ड बघा. तर दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर, ते कोपऱ्यात जाऊन कुठेतरी गायब होऊन गेले. ऑल दिस हॅपन सो फास्ट, आणि हे सगळं इतक्या घाईने झालं की मी तुम्हाला काय सांगू. देन वाय आर यू लेट, मग तू लेट का झाला? जर ते चाललेच गेले होते तर मग तुला तर उशीर व्हायला नको होता. रितेश म्हणाला, दॅट्स नॉट ऑल, एवढंच नाही झालं होतं मॅडम. आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ऍट द शॉप इन द मॅड रश. मला असं रिअलाइज झालं, मला असं कळलं की मी जो आपला बॅग आहे, शाळेचा बस्ता आहे, तो त्या शॉपमध्ये, त्या दुकानीमध्ये विसरून गेलो होतो. इन द मॅड रश, जे की खूप गर्दी होती आणि मी आपला बॅग शाळेचा विसरून गेलो त्या दुकानीमध्ये. सो आय रॅन बॅक टू गेट इट. तर म्हणून मी परत गेलो आपला बॅग घ्यायला. मिसेस सेन, अँड इट वॉजंट देअर. मिसेस सेन म्हणाली, आणि तो तिथे नसेलच आहे. तर म्हणजे तुम्ही एक गोष्ट पहा की तो काय म्हणाला होता आधी, की तो तिकडून जात होता, तो कोणत्या दुकानात गेलाच नव्हता, तो चालत होता आणि त्याला कोणाची आवाज आली होती. आणि आता तो काय म्हणतोय की त्याचा बॅग त्या शॉपमध्ये राहून गेला. तर शॉपमध्ये बॅग कसा राहिला असेल? जर तो गेलाच नाही त्या दुकानात तर तिथे बॅग कसा सुटायचा, काही चान्सच नाहीये. पण पहा, याच्यानेच कळतंय की तो खोट्यावर खोटं कसे कहाण्या बनवतोय मजेदार. मिसेस सेन म्हणाले की आंटी तिथे नसेलच आहे तुझा बॅग. तर तो काय म्हणाला रितेश, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट, की नाही मॅम, तिथे ते होतं. बट देअर वॉज अ ह्यूज हेअरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. पण त्याच्यावरती एक खूप मोठा असा, ह्यूज म्हणजे मोठा, हेअरी म्हणजे की खूप ज्याचे केस असतील, ब्राऊन कलरचा, आणि कुत्रा एक बसलेला होता त्याच्यावरती, खूप मोठा कुत्रा बसलेला होता माझ्या बॅग वरती. आय डिडंट नो व्हॉट टू डू. तर मला कळलंच नाही की मी काय करू. हे पहा, हा तो रितेश आणि ह्याच्या बॅग वरती कुत्रा बसलेला आहे, असं तो म्हणतोय. मिसेस सेन, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. तर मिसेस सेन मध्ये, हे तर फारच इंटरेस्टिंग आहे, फारच मजेदार गोष्ट वाटते तुझी. एक कुत्रा एका बॅगच्या वरती एका दुकानाच्या आत. रितेश म्हणतो, येस मॅम, हो मॅम. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राइज. तो जो दुकानदार होता तो सुद्धा फार आश्चर्यचकित राहून गेला. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. त्याला तर माहितच नव्हतं की हा कुत्रा आला कुठून. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड. आणि तो ग्रोल म्हणजे काय असतं, अँग्री साऊंड्स मेड बाय अॅनिमल्स. जर तुम्ही कुत्र्यांना बघितलं असेल तर कधी कधी ते आवाजा काढतात, आणि जर रागवलेले आवाजा काढतात तर मग ते कसे असतात. तर तेच ग्रोल्ड. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड. वी ट्रायड ऑल काइंड ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न केले, सगळे प्रयत्न केले की तो तिथून हटून जाय. व्हिस्लिंग अँड क्लॅपिंग. व्हिस्लिंग म्हणजे काय, शिट्टी वाजवणं. क्लॅपिंग म्हणजे टाळी वाजवणं. अँड शोईंग हिम द स्टिक. आणि त्याला लाकूड सुद्धा दाखवलं की तो हटून जाय. बट ही वुडंट बज. बजचा काय अर्थ आहे, मूव्ह. पण तो जरासाही त्या जागेवरनं सरकला नाही. अँड आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. आणि मी आपला स्कूल बॅग सोडून तर येऊ नव्हतो शकत. मिसेस सेन, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण मला असं दिसतंय की तुला आपला बॅग जो आहे तो दिसून गेला, तुला आपला दफ्तर जो आहे तो मिळून गेला. रितेश काय म्हणतो, येस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. हो मॅम, की माझे जो शेवटी जो शॉपकीपर होता, दुकानदार होता, त्यांनी मला काही बिस्किट्स दिले. आय ऑफर्ड द बिस्किट्स टू द डॉग अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. तर मी त्याला, त्या कुत्र्याला काय केलं, मी ते बिस्किट्स दिले आणि
त्याला जे आहे अशा प्रकारे लर्न म्हणजे अट्रॅक्टेड टू समथिंग. कुत्र्याला तुम्ही बिस्किट दाखवाल तर तो येईलच आहे ना, आणि त्याला मी अशा प्रकारे अट्रॅक्ट केलं आणि तो बॅगवरनं उठून गेला. मिसेस सेन, ओके सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. तर ती म्हणते की अच्छा, तर एवढं सगळं व्हायला 15 मिनिट लागले असतील. अकाउंट्स फॉर रिपोर्ट्स व्हॉट हॅपेंड, म्हणजे जे झालं असेल या सगळ्याला त्याला 15 मिनिट लागले असतील, अशा प्रकारे मिसेस सेन म्हणतात. मजेदार वाटते ना कहाणी. ह्याचा पुढचा भाग आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपला नेहमी प्रकारे आपला जो वर्कशॉपचा पार्ट आहे तो बघू आपण. बघा, इंग्लिश वर्कशॉप तुमचं इथे स्टार्ट होत आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे तिचा, कम्प्लीट द फॉलोइंग बाय इन्सर्टिंग द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द स्किट. तुमची जी स्किट आता आपण जी वाचतोय त्याच्यातनंच इथे काही फिल इन द ब्लँक्स टाईप आहेत. तर हे जे अंडरलाईन वर्ड आहेत ज्यांच्या खालती हे लाईन दिसते तुम्हाला, ते आपण फिल केलेले आहे, ते आपण भरलेले आहे याच्या आतमध्ये. तर बघा काय सेंटेन्सेस आहे. फर्स्ट आहे, द हेवी लोड वुड नॉट मूव्ह. हेवी लोड वुड नॉट मूव्ह. ठीक आहे, हे सगळे जे शब्द घेतलेले आहेत हे सगळे आपण कुठून घेतले आहेत, आपल्या स्किट मधनं घेतले आहेत. तर म्हणजे काय झालं याचा अर्थ की हेवी लोड म्हणजे जो भार होता तो हलू नव्हता शकत. द पोलीस अराइव्ड टू डील विथ द क्राईम. टू डील विथ, तर पोलीस आली डील विथ द क्राईम म्हणजे जो क्राईम झाला होता, जे घटना झाली होती त्याच्याकडे अपराध करता डील विथ, त्याला पाहाय करता आली. माय फ्रेंड ऑफर्ड मी टू ईट चॉकलेट्स इन द क्लासरूम. माझ्या मित्रांनी मला ऑफर केले म्हणजे दिले, मला विचारलं चॉकलेट्स करता क्लासरूमच्या आत. आय वॉज इन मॅड रश टू फाइंड माय लॉस्ट नोटबुक्स. मी जे आहे इन मॅड रश म्हणजे काय असतं, अगदी पागलांसारखं आणि खूप खूप गर्दीमध्ये. तर मी बॅड रश मध्ये होतो, माझी जी पुस्तक हरवून गेली होती त्याला शोधाय करता. द इंजर्ड चाइल्ड केप्ट ग्रोनिंग विथ पेन. इंजर्ड म्हणजे जो चोटील होता, ज्या मुलाला चोट लागली होती असा लहान मुलगा, बच्चा असा, केप्ट ग्रोनिंग विथ पेन म्हणजे तो पेननी, दर्दनी तो ग्रोनिंग त्याच्या आवाजा काढत होता. ही स्टोल द कॅश अँड व्हॅनिश्ड इन द डार्क नाईट. ही स्टोल द कॅश, स्टोल म्हणजे काय, चुरवले. त्यांनी कॅश म्हणजे रुपये पैसे चुरवले आणि व्हॅनिश होऊन गेला, गायब होऊन गेला, इन द डार्क नाईट, अंधाऱ्या रात्रीत तो गायब झाला. तर इथे हे जे सगळे शब्द आहे, व्हॅनिश्ड, ग्रोनिंग, तुम्हाला याचा अर्थ आता कळला पाहिजे की हे काय आहे आणि आपण यांना कुठे युज करू शकतो. मूव्ह, हिलणं डुलणं, डील विथ, ऑफर्ड, इन अ मॅड रश, तर अशा प्रकारे आहे. नेक्स्ट आहे, रिअरेंज द ऑर्डर ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स एज पर द नॅरेटर. आता बघा, तुम्ही जर पुस्तक मध्ये बघाले तर त्याच्यामध्ये हे सेंटेन्सेस सगळे जम्बल्ड करून दिलेत, म्हणजे जे इव्हेंट्स जे झाले एकानंतर एक ते दिलेले आहे. त्याच्यात वरती खालती आहे तुमच्या पुस्तकमध्ये. मी इथे डायरेक्टली आन्सर जे ज्या क्रमात झाला आहे कहाणीत त्या क्रमात लिहिलेलं आहे. तर बघा, डायरेक्ट आन्सर्स आर गिव्हन म्हणून मी ते लिहून दिलंय. तर पहिले काय झालं, तर रितेश हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. रितेशनी एक स्क्रीम म्हणजे ओरडा ऐकला होता मेन रोड वरनं. मग काय झालं, अ मॅन ग्रोनिंग विथ पेन वॉज लाईंग नियर द पेव्हमेंट. फुटपाथ जवळ एक माणूस जो आहे तो पडलेला होता आणि दर्दनी तो जोराजोराने आवाजा करत होता. अ थीफ केम रनिंग आउट ऑफ अ शॉप. एक दुकानातनं एक चोर पळून आला. द ग्रोनिंग मॅन जॉईन द थीफ अँड रॅन अवे. जो माणूस जो आवाजा करत होता त्रासाने, तोही त्यांनी पण त्या थीफला म्हणजे चोरला जॉईन केलं आणि तो पण त्याच्याबरोबर पळून गेला. अ ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश स्कूल बॅग. एक मोठासा डॉग जो आहे तो रितेशच्या स्कूल बॅग वरती बसला होता. द डॉग रिफ्यूज टू मूव्ह. डॉग जो आहे, जो कुत्रा आहे, त्यांनी हलायला मना करून दिलं म्हणजे तो हलत नव्हता. द डॉग बिगेन टू फॉलो रितेश टू स्कूल. जो कुत्रा होता तो रितेशच्या मागे मागे जाऊ लागला त्याच्या शाळेपर्यंत. द डॉग इट सेल्फ फाउंड इट्स ओनर. आणि डॉगला, कुत्र्याला त्याचा ओनर म्हणजे त्याचा मालिक आपल्या आपच मिळून गेला. तर हे मी ह्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला आन्सर्स लिहून दिले आहे 1 2 3 4 करून. मग आहे नेक्स्ट क्वेश्चन तुमचा, डिस्कस अँड राईट द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत 3rd नंबरवरती, त्याचे आन्सर्स आपल्याला लिहायचे आहेत. वर द एक्सक्युजेस गिव्हन बाय रितेश फॉर हिज लेट अरायवल ट्रू. काय जे एक्सक्युजेस, काय जे बहाणे त्यांनी दिले होते आपल्या ह्याच्याकरता उशिरा याकरता, काय ते खरे होते. गिव्ह रिझन्स फॉर युअर रिस्पॉन्स. तर आपल्या रिस्पॉन्स करता, आपल्या आन्सर करता तुम्ही कारण सांगा. तर त्यांनी जे एक्सक्युजेस दिले होते त्याचे कारण आणि काय ते खरं होतं याचं उत्तर बघूया. नो, द एक्सक्युजेस गिव्हन बाय रितेश फॉर नॉट ट्रू. नाही, त्यांनी जे एक्सक्युजेस दिले होते, जे बहाणे दिले होते, कारण सांगितले होते ते खरे नव्हते. फ्यू रिझन्स आर फॉलोइंग. आणि त्याचे काही कारण इथे खालती लिहिलेत. कारण खूप सारे होते, इथे मी फक्त 2 कारण लिहिलेत. हिज डिस्क्रिप्शन ऑफ द डॉग गिव्हन इन 2 प्लेसेस डिफरंट. त्यांनी 2 जागी डॉगचा, कुत्र्याचा डिस्क्रिप्शन वेगवेगळा सांगितला आणि त्याच्याने हे कळतं की तो खोटं बोलत होता. He had not entered the shop before, but said that he had left his bag in the shop.
तो त्या शॉपमध्ये, त्या दुकानामध्ये एंटरच नव्हता केला, गेलाच नव्हता आतमध्ये. पण तो काय म्हणाला की त्यांनी आपला बॅग तिथे सोडून दिला. तर या कारणांनी कळतं की तो खोटं बोलत होता. डिड द टीचर बिलीव्ह रितेश स्टोरीज? काय टीचरला रितेशच्या स्टोरीवरती यकीन होता? काय तिने त्याला खरं मानलं? हाऊ डू यू नो दॅट? आणि हे तुम्हाला कसं कळतं? नो, द टीचर डिडंट बिलीव्ह रितेश स्टोरीज. तर जी टीचर होती, मिसेस सेन होती, तिने त्याच्या कहाण्यांना खरं नाही मानलं. एव्हरी टाइम आफ्टर हिज फॉल्स एक्सक्यूज शी रिमार्क समथिंग मॉकिंगली. नेहमी जेव्हा तो आपला काही खोटं नाटक बोलायचा, तेव्हा ती आपलं एक रिमार्क द्यायची, काहीतरी असं बोलायची, मॉकिंगली म्हणजे हास्यमध्ये, अँड आयरनिकली. आणि ज्या अशा प्रकारे बोलायची की सजेस्ट रितेश दॅट हिज एक्सक्युजेस वर फॉल्स अँड ही हॅड मेड अप द स्टोरीज. हे सांगायकरता ती नेहमी अशा प्रकारचं काही बोलायची सॅटायरिक, की त्याला कळे की तू जे खोटं बोलतोय ते मला सगळं कळतं आहे, आणि म्हणून हे सगळं खोटं तू बोलू नको, की तू कहाण्या बनवतो ते मला सगळं कळतं. तर म्हणून तिला सगळं माहिती होतं आधीपासून. तर अशा प्रकारे आज आपण ही स्किट पुढे वाचलीये. खूपच मस्त मजेदार स्किट आहे. तुम्हाला नक्कीच ह्याच्यात मजा येत असेल आणि असं वाटत असेल की पुढे आता काय होणार आहे ह्याच्या कहाणीमध्ये. तर आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत वाचूया. तिथवरी बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.